चला तर मग व्हिडिओ लय भारी होणार आहे आजचा आणि खूप मोठा सुद्धा, म्हणून व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आणि फॉलो करून घ्या। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ न्यू ड्रेस घालून मस्त रेडी झालो होतो आणि निघालो पाराकडे आलो। रमेश भाऊ यांनी पान टपरी टाकलेली होती। रमेश भाऊ म्हणे आपला व्हिडिओ घेतच नाही तुम्ही, आता आले म्हटल्यावर तुम्हाला व्हिडिओ घ्यावाच लागेल। व्यवसाय छोटासा पण इन्कम खूप। क्या बात है सर, क्या बात है। साखरपुड्याला जाण्यासाठी मुलं तर दिसतच नव्हती, सर्व मोठी मंडळी म्हणजे म्हातारी मंडळी, पण काही जण आपल्या वयातले भेटले, मनाला बरं वाटलं। अच्छा, पटापट गाडीमध्ये बसलो आणि महाराजांना मुजरा केला। शिदोरीचे डबे होते तर आमच्या गाडीत टाकून दिले, पण मुलं काही बसेना। आता नवरदेवाचे लांडगे होते ना, त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला स्पेशल गाडी करून द्या। नवरदेवशी त्यांचं काय बोलणं झालं आणि लगेच गाडीत बसले। ये क्या तुम्हारी तो शकल ही बदल। रस्त्याने मुलांना लय भूक लागली होती, आता काय करायचं, तर शिदोरीचे डबे आपल्याच गाडीत होते ना, मग काय नवरदेवाच्या लांडग्यांनी उघडले डबे आणि काढले ना शंकरपाळे। वापस रखो से। खाणं झाल्याच्या नंतर पुन्हा शेव काढले। लांडग्यांची तर मजा लागली होती। कैसे कैसे लोग रहते हैं यार। आता पवन भाऊ म्हणे सगळे खाते, मग आपण का बरं नाही। आले ना मग पुढे शेव शंकरपाळे। आता विनोद भाऊला किती आनंद झाला बघा। आणि नाना तर म्हणतात शेव झाली। निलेश भाऊनी तर शंकरपाळ्याचा डबा सांभाळूनच घेतलेला होता। नानाला म्हटलं हे घ्या ना, नाना बघा कशी करताय। आपण पण खाऊन टाकले, पण लपाछपी चालू। निलेशनं सर्व डबे त्याच्याजवळ घेऊन टाकले होते। हम भी वो हैं जो कभी किसी के पीछे नहीं खड़े होते। अंबादास काय म्हणतो बघा। निलेशचे शेव खाणं चालूच होते। सर्वांनी थोडीफार शिदोरीची चव मात्र नक्की घेतली। आता पोचलो होतो आम्ही औरंगपूर या ठिकाणी। अंबादास म्हणे मी तुमची शूटिंग घेतो। भावाने माझीच नाही तर सर्वांची शूटिंग घेतली। कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? मंडपात बसलो तर शिदोरीचे डबे दिसले। नवरदेवाचे लांडगे लागले ना मग हसायला। त्यांना असं वाटलं की आता पुन्हा शिदोरीची चव गाडीमध्ये मिळेल। मंडपात कार्यक्रम चालू असताना एक सेल्फी काढून घेतली। नाना म्हणे मला तर घ्या ना बाबा हो। आता नवरदेव आला होता, पण नवरदेव काही दिसेना लांडग्यांमुळे हो। चला मग पार्ट 1 मध्ये आपण खूप हसलो, पार्ट 2 मध्ये यापेक्षाही जास्त हसणार आहोत। म्हणून मित्रांनो, मंगेश सपकाळला पटकन फॉलो करून घ्या। व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। पार्ट 1 मध्ये आपण खूप काही बघितलं, या व्हिडिओ मध्ये सुद्धा आपण खूप काही बघणार आहोत, म्हणून व्हिडिओला लाईक फॉलो करून घ्या। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ। आमचे मामाश्री आलेले होते साखरपुड्याला आणि त्यांचे साडू सुद्धा। मामा सोबत थोड्याफार गप्पा चप्पा झाल्या आणि मामा म्हणे आम्हाला पण घेऊन टाक व्हिडिओ मध्ये। विनोद भाऊनी पाहुण्यास तिथे चहा पाणी प्यायला नेलं। चहा तर नाही भेटला, पण लिंबाचं शरबत प्यायला भेटलं आणि लगेच जेवणासाठी आलो। जेवण झालं आणि चला म्हटलं आता नवरदेव नवरी सोबत एक फोटो काढू। मामा म्हणे आमच्या सोबत पण एक फोटो काढ। कसं आहे ना, लग्न असो की साखरपुडा, फोटो काढल्याच गेला पाहिजे। आपण साखरपुड्याला आणि लग्नाला हजर होतो म्हणून। औरंगपूर मध्ये पाहुणे तर एवढे झाले होते की तुम्हाला काय सांगू। आता आलो होतो आम्ही गजू भाऊ यांच्या युवाई यांच्या तिथे चहा पाणी घेतला आणि निघालो पुन्हा मंडपामध्ये। मंडपात आलो तर पाहुणे म्हणे चला पाहुणे मानपान घ्या। पाहुण्यांनी रुमाल टोपी दिले आणि मग बघा इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास। गाडीजवळ आलो, सर्व मित्रमंडळ गाडीजवळ उभे होते। निघायची घाई होती, गाडीत बसलो आणि चला आता जळगाव सपकाळ मध्ये आलो आणि घरी आलो तर अश्विनी शिव आई आलेली होती। शिव पळतच आला, मी आलो तर रुमाल टोपी होती तर शिव काय म्हणतो बघा। आता शिव मामाच्या तिथून आला म्हटल्यावर शिवचं पाणी बदल झालं आणि शिव बिमार पडला। मग आलो धन्वंतरी हॉस्पिटलला, पण शिवच्या हातात होती AK-47 रायफल। हे भाऊ म्हणे मला घ्यावंच लागेल व्हिडिओ मध्ये। डॉक्टर दादांनी शिवला तपासले आणि काही गोळ्या औषध लिहून दिल्या। परशान भाऊच्या मेडिकल मध्ये आलो, एका बाजूला दादू। परशान भाऊंनी औषध दिल्या आणि घरी आलो। आता ही बाई म्हणे मला भेटलेच नाही तुम्ही आणि मला विचारलं सुद्धा नाही मी केव्हा आली म्हणून अश्विनीला टाकलं व्हिडिओ मध्ये घेऊन। अश्विनी झाली खुश। पटापट शिवचे औषध दिले। औषध घ्यायला आमचा शिव कधीही जीवार करत नाही बर का। किती पण कडू गोळी असली कडाकड खाऊन घेतो। चला मग आता शिव पण झोपला, तुम्ही पण झोपा, पण जाताना व्हिडिओला लाईक आणि फॉलो करून नक्की जा।